श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अत्यंत विशेष आणि पवित्र मानला जातो। या महिन्यात चंपाषष्ठीनंतरनं दत्त जयंतीला खूप महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबरला शनिवारी सायंकाळी 4:58 सुरू होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:32 समाप्त होणार आहेत। उदय तिथीनुसार आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर ती रविवारी साजरी करायची आहेत। त्याचबरोबर दत्त जयंती ही देखील आपल्याला रविवारच्या दिवशी साजरी करायची आहेत। आता ही दत्त जयंती काही ठिकाणी 14 डिसेंबर म्हणजे शनिवारी साजरी करण्याचे सांगितले आहेत, परंतु दिंडोरी प्रणीतनुसार आपल्याला ही दत्त जयंती 15 डिसेंबरला रविवारी साजरी करण्याचे सांगितले आहेत आणि उदय तिथीनुसार देखील ही मार्गशीर्ष पौर्णिमा 15 डिसेंबरला म्हणजेच रविवारच्या दिवशी असणार आहे। या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते। दत्त जयंतीनिमित्त या दिवशी दत्तांची सेवा उपासना केली जाते। या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने जागृत असते आणि यामुळे या दिवशी दत्तांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा एकमेव दिवस अतिशय प्रभावी मानला जातो। यामुळे या दिवशी सेवा उपाय व्रत केले जाते। त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलेत तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू। सर्व अडचणीतून मार्ग मिळेल। धनवान होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील। तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर पहा, या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व दत्त गुरूंच्या सेवेला दिले जाते तितकेच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिले जाते। कारण तुम्ही दत्त गुरूंचा फोटो हा पाहिलेला असेल। त्या फोटोमध्ये त्यांच्या मागे एक औदुंबर वृक्ष, त्याचबरोबर एक गाय आणि 4 कुत्रे हे आपल्याला अवश्य दिसतात। तर दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबर वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे, कारण त्या वृक्षामध्ये दत्ततत्व हे जास्त प्रमाणामध्ये असते आणि गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि ऋग्वेदाने गायीला अगण्या म्हटले आहेत। गाय अद्वितीय असल्याने यजुर्वेद सांगतो, अर्थवेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पुराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहेत। गाय सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा उपासना ही आपल्याला अवश्य करायची आहेत। हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। 33 म्हणजेच 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार असे मिळून 33 होतात। हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं। सर्व देवी देवतांच्या पेक्षाही गायीचं महत्त्व हे खूप जास्त आहेत आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण गायीला ही वस्तू खाऊ जर घातली तर साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील। जर तुमच्या मनात काही इच्छा असेल, प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल, काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, खूप महत्त्वाचं एखादं काम आहे, अगदी तुम्ही 100% प्रयत्न केला, काम हे पूर्ण होण्यासाठी आले, परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं
थांबलं असेल, त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असेल, आजारपण असेल, घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल, तर तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला. आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहेत तर पहा, जर तुम्ही ही वस्तू उद्या शनिवारी गाईला खाऊ घालणार असेल तर सायंकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतरनं ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहेत, कारण तेव्हा पौर्णिमा ही सुरू होणार आहेत. आणि जर तुम्ही शनिवारी खाऊ घालणार नसेल तर रविवारच्या दिवशी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये खाऊ घालू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे. किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहे त्याच वेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे. यानंतरनं आपल्याला या कणकेची एक गूळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे. यानंतरनं ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या चपातीवरती तुम्हाला 2 केळी ठेवायची आहेत. पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर 2 केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहेत. यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू आणि अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. एक शुद्ध गाय तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतरनं या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. यानंतरनं आपल्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद कुंकू आपण लावायचं आहे, त्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळासाठी हे ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. दत्तगुरूंचा फोटो मूर्ती असेल तर त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे किंवा स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल. 5 मिनिटासाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर हे ताट तिथून उचलायचं आणि सरळ तुम्हाला गायीपाशी घेऊन जायचं आहे. आता गाय ही तुमची घरची असेल किंवा शेजारच्यांच्या घरी असेल किंवा तुमच्या घरावर बाहेरच्या गायी येत असेल, कोणत्याही गायीला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता. गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे, गायीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि ही जी चपाती आणि केळी आहे तर ती तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आणि दोन्ही हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहेत. बघा, जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते, म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर खात असते. जेव्हा ती जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहेत. जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, तुमच्यामध्ये असणारे दोष, इडापिडा, तसेच तुमच्या मागे असणारी संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणामध्येच दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते. जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य तर तुम्ही तशीच ताटामध्ये ठेवली तरीही चालेल, फक्त एक स्पर्श हा गाईला तुम्ही करा. शक्य असेल तर या गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत. आता जर तुम्हाला गाईला जर ही गूळ चपाती, केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घातला तरीसुद्धा चालेल, तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे, तिथे तुम्हाला जाणं शक्य नाही तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तरीही याचं फळ जे आहे तर तुम्हाला अनंत पटीने प्राप्त होईल. तर उद्याच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल, पण हा एक उपाय जो आहे तर तुम्ही अवश्य करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.